हाय, तुम्ही बघू शकता. आता इथं मी फॉल घेतलेला आहे आणि आता आपल्याला ही पाण्यातून काढायचं आहे, म्हणजे फॉल व्यवस्थित चांगला बसतो. असे इथं गुड्या पडणार नाहीत. आता हे आपल्याला असंच जोडायचं नाही, पाण्यातनं काढून ह्याला वाळाय टाकायचं आहे आणि नंतर इस्त्री करून आपल्याला फॉल बसवायचा आहे. आता इथं मी इस्त्री करून घेत आहे. इस्त्री केल्याशिवाय फॉल लावायचा नाही. तुम्हाला इथे दाखवते, हे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे आपल्याला पाण्यातनं काढल्यानंतर हे असं दिसणार. त्याच्यासाठी आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे. आता इथं मी हे इस्त्री करून घेतलेले आहे. आता इकडं तुम्ही बघू शकता, गुड्या पडलेल्या आहेत. आपल्याला असाच फॉल लावायचा नाही, बिना इस्त्रीचा लावायचा नाही. तर आता मी इथे इस्त्री करून घेत आहे. तुम्ही पण फॉल लावताना इस्त्री करून लावा, म्हणजे व्यवस्थित फॉल बसेल. आता इथं मी फॉल जोडणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. आता ह्या खालच्या साईडला इथं आपल्याला पिको करून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडला इथं हात शिलाई करून घ्यायची आहे. चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आपल्याला असं हळूहळू टिप मारून घ्यायची आहे, जास्त ओढायचा नाही. आणि ही खालचा कपडा आणि हा वरचा कपडा दोन्ही बरोबर एकत्र घ्यायचे आहे आपल्याला, नाहीतर हा खालचा कपडा सोडायचा नाही. हे असं खाली वर झालं नाही पाहिजे. इथं मी दोरा घेतलेला आहे डबल, आणि आता इथं लास्टला इथं गाठ मारायची आहे. आणि आता आपल्याला इथं हात शिलाई करून घ्यायची. इथं तुम्ही बघू शकता, इथं आपल्याला चांगलं लॉक करून घ्यायचं आहे, म्हणजे दोरा निसटणार नाही. इथं आपल्याला चांगलं लॉक करून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला चांगलं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. खाली इथं गुढी पडून द्यायची नाही, नाहीतर मग आपला पिको फॉल नीट चांगला लावता येणार नाही. आपल्याला परत उसवावं लागेल आपल्याला. त्यासाठी हे चांगलं असं हाताने प्रेस करायचे आणि आता हात शिलाई करून घ्यायची आहे. थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे. थोडं थोडंच कपडा घ्यायचा आहे आपल्याला, जास्त गुंतवायचा नाही. आता तुम्ही इथं बघू शकता, इथं पण आपल्याला चांगलं लॉक करायचं आहे. हे आपल्याला चांगलं पॅक करायचं आहे. आता इथं पिको करून झालेलं आहे आणि इथं मी हात शिलाई पण करून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकता, हात शिलाई करून घेतलेली आहे. आणि जर का पिकोची मशीन नसेल तर इथं तुम्ही पहिली हात शिलाई करून घ्यायची आणि नंतर वरती हात शिलाई करून
तसं पण चालतं. तुम्ही बघू शकता इथं कपडा अजिबात गुंतलेला नाही आणि आपल्याला हात शिलाई करताना पण जास्त ओढायचं नाही, म्हणजे गुढी पडणार नाही. आणि इथं पण पहिलं चांगलं लॉक करून घ्यायचंय. परत इथं पण आपल्याला लॉक करायचंय. असा एक्स्ट्राचा दोरा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. असा आपल्याला दोरा ठेवायचा नाही.